पितृपक्षामध्ये कोणत्या 2 भाज्या खाऊ नये? तर आपल्याला पितृपक्षामध्ये कंदमुळाच्या भाज्या खायच्या नाही, बटाटे, रताळे, त्याचप्रमाणे मुळा या भाज्या आपल्याला पितृपंधरवड्यामध्ये खायच्या नाही आणि नैवेद्य देखील दाखवायचे नाही. त्याचप्रमाणे आपल्याला पितृपंधरवड्यामध्ये मसूर डाळ, त्याचप्रमाणे हरभऱ्याच्या डाळीचं देखील सेवन करायचं नाही. तामसिक पदार्थ चिकन, मटण, अंडी याचं देखील आपल्याला सेवन करायचं नाही. त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये आपल्याला लसूण, कांदा वर्ज्य जेवण करायचं आहे. त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये आपल्याला कंदमुळं खायचे नाही, कांदा लसूण टाकलेले पदार्थ देखील खायचे नाही. मसूर डाळ आपल्याला निश्चितपणे वर्ज्य करायचे आहे. चण्याची डाळ देखील आणि त्या चण्याच्या डाळीपासून बनलेले पदार्थ देखील आपल्याला पितृपंधरवड्यामध्ये खायचे नाही. म्हणजे आमटी, चण्याच्या पिठापासून बनलेली मिठाई देखील आपल्याला सेवन करायची नाही. पितृपक्षामध्ये फक्त तर्पण आपल्याला करायचं आहे. पितरांसाठी अन्नदान, वस्त्रदान करायचं आहे आणि जे आपल्याला कंदमुळं आहे तर ते खायचे नाही. मसूरची डाळ देखील आपल्याला सेवन करायची नाही. असे हे नेम तुम्ही